डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर पुण्यातील रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि आताच्या सरकारनं याकडे लक्ष द्यावं म्हणून 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला रिक्षा चालक संघटनेकडनं एक बंद पुकारण्यात आलेला आहे। काय काय मागण्या आहेत त्यांच्या, काय काय सरकारकडे मागण्या ठेवतात त्या बंदमुळे, या बंदमुळे कुणाकुणावरती परिणाम होणार आहे या सगळ्यांवरती आपण बोलणार आहोत। काय आहे बंदचं काय आहे? जे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो 50 रुपये रिक्षा फिटनेससाठी म्हणजे सर्व वाहनांसाठी जो फिटनेससाठी 50 रुपये रोज केलेला आहे, तर तो त्यांनी त्वरित स्थगित करावा। त्याच्यासाठी प्रत्येक संघटनांनी मिळून वेळोवेळी आम्ही आंदोलनं देखील केली, सरकारला निवेदनं देखील दिली, पण कुठल्याच प्रकारची सरकार दखल घेत नाहीये। आणि आमच्या तशा विविध मागण्या पण आहेत, परमिट बंद करणे, ओला उबेर, परत आता सरकारने नवीन घोषणा केली रॅपिडो संदर्भामध्ये की रॅपिडोला म्हणजे टू व्हीलर बाईकला पुन्हा हिरवा कंदील दाखवलेला आहे। तर आम्ही हे होऊन देणार नाहीये आणि ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन दिनांक 5 जुलै 2024 रोजी संपूर्ण दिवसभर रिक्षा बंद ठेवून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलन करून आम्ही आमचा निषेध व्यक्त करणार आहोत। आणि यातूनही आम्हाला जर मार्ग निघाला नाही, मार्ग काढला नाही आणि याची आमची दखल घेतली नाही सरकारने, तर रस्त्यावर उतरून पुन्हा देखील आम्ही बेमुदत बंद पुकारणार आहोत। तरी मला असं वाटतं की सरकारने याची दखल घ्यावी। आम्हाला आमच्या रिक्षा चालकांचं नुकसान किंवा नागरिकांचं ह्याच्यामध्ये प्रवाशांचे हाल करायचे नाहीयेत, परंतु ह्याला जर कुणाचं नुकसान झालं किंवा काही अघटित घटना घडल्या तर याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहील, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही म्हणालात की आम्ही सरकारला पाडू किंवा या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, काय काय म्हणायचं आहे तुम्हाला? ज्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आम्हाला असं वाटत होतं की आमचा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे आणि आमचा नक्कीच विचार केला जाईल। आज गेल्या 3 ते 4 वर्षापासून कुठेही आमचा विचार होत नाहीये। जे कल्याणकारी मंडळ आमचं सरकार म्हणत आहे, एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहे, पण इथं कल्याणकारी भांडवलदारांचंच होत आहे। बाईक टॅक्सी विकण्याकरता त्यांना मदत केली जाते, रिक्षा विकण्याकरता भांडवलदारांना मदत केली जाते, कार विकण्याकरता भांडवलदारांना मदत केली जाते। कुठेही रिक्षा चालकांच्या कुटुंबियाचा विचार केला जात नाही। त्याकरता आम्ही ठरवलंय, जर का या विधानसभेमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर या विधानसभेमध्ये आम्ही नक्कीच या एक त्रिशंकू सरकारला आम्ही जागा दाखवू आणि आमचा न्याय मिळवून घेऊ। नक्कीच। तर वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यांच्या, टॅक्सी किंवा रिक्षा पासिंगसाठीचा दंड असेल किंवा रॅपिडो सारख्या काही टॅक्सी असेल, ओला उबेर सारख्या रिक्षांना हिरवा कंदील असेल, सरकारच्या ध्येय धोरणांवरतीच आता रिक्षा चालकांनी हात उठवलेला आहे। आणि एकूणच काय तर 5 तारखेला पुण्यातल्या रिक्षा बंदचं आंदोलन आहे। शिवाय सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचं विधानसभेमध्ये त्यांनी आवाहनही केलेलं आहे। राष्ट्रसंचारसाठी ज्योती गायकवाड, पुणे।